महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या हिताचं जतन करणारा जुन्या पिढीचा एका शिलेदाराला आपण आज त्याच्यापासून आपण दूर झालो. त्यांची पाटील त्यांची विचारधारा ही डावी होती आणि त्या विचारधाराच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आपलं आयुष्य झोपून दिलं. व्यक्तिगत सुख घरदार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीनं अंतिम आणि एका बाजूनं डाव्या विचाराच्या संबंधी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूनं कर्मवीरांनी उपेक्षित समाजातल्या घटकांच्या मुलाबाळांच्यासाठी शिक्षणाच्यासाठी जे दरवाजे खुले केले त्याच्यामध्ये पूर्णपणे ताकदीनं कर्मवीरांचा विचार पुढे नेण्याच्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. राजकारणामध्ये आम्ही आणि ते थोडे वेगवेगळे दिशेला होतो. त्यांची विचारधाराच्या विचारधाराचे ते प्रामाणिक होते. आम्ही जो गांधी नेहरूच्या विचारांना पुढे जाणारे लोक होतो आणि त्यामुळे प्रसंगी मतभेदी व्हायची पण त्या मतभेदाला मर्यादा असत. त्याला एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर ते जाऊन द्यायचे नाही याचं फक्त की त्यांनी कटाक्षाने पाळली होती. पण रयत शिक्षण संस्था म्हणल्याच्यानंतर त्या संस्थेचा मी अध्यक्ष आणि ते चेअरमन आणि ते अनेक वर्ष चेअरमन त्या कामामध्ये झोकून देऊन कसं काम करतात अशा पद्धतीचं काम त्यांनी रयतेच्यासाठी रयतेच्या वतीनं कर्मवीरांच्या विचाराला शाहू फुल्यांच्या विचाराला शक्ती देण्याच्या संबंधीचं काम अखंडपणाने केलं. संघर्षामुळे त्यांचं जीवन होतं त्याची संघर्षात त्यांनी आपलेच घेतले नाही. दुर्दैवानं कदाचित वय जास्त झालं असल्यामुळं जो काही त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला त्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी यापूर्वी 2-3 वेळेला मात केली. पण यावेळेला हा योद्धा त्या शेवटच्या संघर्षामध्ये कदाचित वाढत्या वयाच्यामुळं यशस्वी होऊ शकणार नाही आणि त्यामुळे आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने तर कौटुंबिक आहेच पण कौटुंबिकपेक्षा सामान्य माणसाच्या कष्टकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांचं जाणं हा फार मोठा आघात आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली नवी पिढी त्यांचा आदर्श हा नजरेसमोर ठेवेल आणि सामान्यांच्या भल्याच्यासाठी त्यांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये जेवढं यश मिळेल तीच खरी त्यांना श्रद्धांजली.